हाय नमस्कार. मी अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे व माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मनपूर्वक स्वागत करते. तर आजचा नवीन वर्ष गुढीपाडवा, चैत्र महिना हा आपला नवीन वर्ष गुढीपाडवा हा सण तर सगळ्यांना सुख समृद्धी व सुखाचा जाऊ आई कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या चरणी माझी हीच प्रार्थना. तर मी गुढी उभारण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर हे मी तुम्हाला दाखवत आहे. तर मी मस्त फुलं घेतले आहेत, त्याच्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे, हळदी कुंकू अक्षदा आणि गूळ, त्याच्यानंतर भिजलेली हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, अगरबत्ती घेतलेली आहेत, नागवेलीचे 2 जोडीचे पानं घेतलेले गणपती बाप्पाच्या पूजेसाठी, त्याच्यानंतर चंदन घेतलेलं आहे आणि भस्म घेतलेला आहे. हे पाहू शकतायत, हा भस्म पण आहे. त्याच्यानंतर नारळ घेतलेला आहे गुढीसाठी आणि त्याच्यानंतर हे कोरा वस्त्र घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते, मस्त असा हार घेतलेला आहे गुढीसाठी. त्याच्यानंतर अजून मस्त ही कडं जी आहे ती गाठी, तर ती गाठी पण घेतलेली आहे. त्याच्यानंतर मस्त असा लिंबाचा ढगळा आणि आंब्याचा ढगळा घेतलेला आहे, असा हिरवागार. आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे हा कळस. त्याच्यानंतर आपल्याला लागणारा हा साहित्य म्हणजे हे तांदूळ. तर आणि त्याच्यानंतर आपण साडी घेणार आहोत. तर साडी पाहू शकता तुम्ही, शक्यतो ऑरेंज कलरची पण यूज केली जाते, पण ऑरेंज कलरची नव्हती तर ही कोरी साडी आहे. तर ही गुढीला आपण बांधणार आहोत. तर त्याच्यानंतर आपण हे पाहू शकतायत, हा बांबू. तर खेडेगावानी काय होऊन जातं की आपल्या शेतामध्ये असतात, तर त्याच्यामुळं सकाळी आदल्या दिवशी किंवा सकाळी सकाळी जाऊन तोडून ताजा घेऊन येतात. तर आता सिटीच्या ठिकाणी कसं आहे, मार्केटमध्ये 1 महिन्यापासून किंवा 15 दिवस 1 महिना अगोदरच अशा बांबूच्या काठ्या अशा सुंदर आलेल्या असतात. तर हे पाहू शकतायत, ही बांबूची काठी अशी आणलेली मी, मस्त अशी उंच. आणि त्याच्या आदल्या दिवशी मस्त त्याला तेल वगैरे लावून घेतलं. त्याच्यानंतर असं ज्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी मस्त अंगाला उठणं वगैरे लावून आंघोळ वगैरे करायची असती आणि अत्तर शेंट वगैरे जे असन ते मारून मस्त शुद्ध मस्त होऊन आपलं नवीन वर्ष परंपरा चालणार. त्याच्यानंतर आपल्याला ही गुढी उभारायची असते आल्याला, कारण झाडाला हिरवीगार अशी पालवी फुटते, लिंबाला मस्तपैकी बार आलेला असतो. त्याच्यानंतर मस्त अशा झाडाला कैऱ्या, आंब्याला मस्त अशा कैऱ्या आलेल्या असतात. आणि आपल्याला ज्या वेळेस आपण नैवेद्य बनवतो, नैवेद्य प्रसाद द्यायचा असतो गुढीला, तर त्यावेळेस आपल्याला हे लिंबाचा जो पाला बार असतो तर तो आणि गूळ याचा गुढीला नैवेद्य दिला जातो. त्याच्यानंतर पुरणपोळी हा सण आपण तर करतोच, तर मग तो बाराच्या गुढीला नैवेद्य दिला जातो. तर चला आपण गुढीची तयारी करून घेऊ. मस्त अशी, तर हार वगैरे घालून झालेला आहे. तर चला आपण गुढीची आता पूजा करणार आहोत तिकडं बाहेर. तर आपल्याला गुढी ज्या वेळेस उभारायची आहे तर ती उजव्या हातालाच उभारल्या जाते आणि ती पण सकाळी लवकरच उभारावं लागते. नवीन वर्ष चैत्र महिना गुढीपाडवा, तर सर्वांना सुख समृद्धी व सुखाचा जाऊ गुढी चरणी माझी हीच प्रार्थना. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईबर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक वगैरे करा. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धी सुखाचे जाऊ. बाय बाय, थँक्यू. चला लाईक वगैरे करा, व्हिडिओ वगैरे बघत जा, व्हिडिओ आवडल्यास लाईक वगैरे करत जा.